प्रेस लॉर्ड ब्लेस फूड रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत। आणि फक्त डाळ आणि तांदूळ योग्य पद्धतीने योग्य प्रमाणात भिजवून अगदी साऊथ इंडियन ब्रेकफास्टसाठी परफेक्ट बॅटर कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत। या प्रमाणामध्ये तुम्ही पीठ बनवून त्याच्यापासून तुम्हाला हवा तो पदार्थ तुम्ही बनवू शकता। इडली असो, डोसा, आंबोळी, उत्तप्पा, आप्पे काहीही बनवू शकता। यामध्ये फक्त आपण डाळ आणि तांदूळ वापरणार आहोत। यामध्ये सोडा, मेथ्या, पोहे, इनो काहीही वापरणार नाही आहोत। याचं प्रमाण आणि भिजवण्याची पद्धत ही खूप महत्त्वाची आहे। तर इकडे मी घेतलेला आहे तांदूळ। हा जाडा तांदूळ आहे रेशनिंगचा। तुम्हाला जर रेशनिंगचा तांदूळ नसेल अवेलेबल तर तुम्ही जो इडलीसाठी तांदूळ भेटतो तो देखील घेऊ शकता। तर यासाठी आपल्याला बासमती, वासाचा किंवा असा बारीक तांदूळ घ्यायचा नाहीये। शक्यतो रेशनिंगच्या तांदळाचे किंवा गावठी तांदूळ जे असतात त्याची इडली किंवा कोणताही पदार्थ खूप छान होतो। तर हे तांदूळ मी 4 ग्लास घेतलेले आहेत। तर तुम्ही कोणतेही मेजरमेंट घ्या, ज्या मेजरमेंटने तुम्ही तांदूळ मापून घेतलेला आहे, मोजून घेतलेला आहे त्याच मापाने आपल्याला डाळ घ्यायची आहे। तर इथे मी 4 ग्लास तांदूळ घेतलेले आहेत आणि त्यासाठी 1 ग्लास उडदाची डाळ घेतलेली आहे। तर हे पहा, ही आहे उडीद डाळ। तर 4 ग्लास तांदूळ, त्यासाठी 1 ग्लास जितका तांदूळ घेणार त्याचा चौथा भाग आपल्याला डाळ घ्यायची आहे। तर आता हे भिजवण्याची पद्धत देखील खूप महत्त्वाची आहे। तर तांदूळ हा घाण असतो, यामध्ये घाण असते, तर त्यामुळे काय करायचं आपल्याला 3 ते 4 पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। पण आपल्याला जे काही डाळ आहे ती खूप वेळा धुवायची नाही आहे। तर डाळीमध्ये जे स्टार्च असते किंवा डाळीचं जे पाणी असतं त्यामुळेच पीठ फर्मेंट व्हायला किंवा या पिठाला छान असा मऊसूतपणा येतो। तर आपल्याला डाळ जास्त वेळा धुवून घ्यायची नाही आहे। तर रेशनिंगचा तांदूळ हा यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये धूळ घाण असते, त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तर पाणी स्वच्छ येईपर्यंत 4 पाण्याने आपण हे धुवून घेणार आहोत। आणि जी उडदाची डाळ आहे ती आपण फक्त एकदा धुवून घेणार आहोत, फक्त त्यावर जे काही पॉलिश असतं किंवा काही असेल ते निघून जाण्यासाठी। पहा, तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। तांदूळ आपला अगदी स्वच्छ झालेला आहे। त्याचबरोबर डाळ मी फक्त एकदा धुवून घेतलेली आहे। आणि डाळ भिजत घालताना डाळीमध्ये पाणी जरा जास्त घालायचं आहे। पीठ तयार करणार म्हणजेच बॅटर तयार करणार त्यावेळेस आपण एक्स्ट्राचं बाहेरचं पाणी घालणार नाही आहोत। तर जे डाळीमध्ये पाणी आहे ते घालूनच आपल्याला ते वाटायचं आहे। त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही डाळ भिजवता डाळीमध्ये जरा जास्त पाणी घाला। हे आपल्याला कमीत कमी 6 ते 7 तास भिजवून घ्यायचे आहेत। अगदी इमर्जन्सी असेल तर तुम्ही 4 ते 5 तास भिजवून घेतलं तरीही चालेल। कमीत कमी 5 तास आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। जितकं जास्त वेळ भिजवणार तितकं पीठ छान आपलं फर्मेंट होतं। तर मी हे 7 तास ठेवणार आहे। तर हे भिजल्यानंतर आपण पुढची प्रक्रिया बघूयात। तर हे पहा, तांदूळ देखील छान भिजलेले आहेत। जवळपास 7 तास मी भिजवून घेतलेले आहेत आणि आता हे परफेक्ट भिजलेले आहेत। आणि डाळ देखील मस्त हे बघा छान भिजलेली आहे। तर आता आपण हे जे डाळीचं पाणी आहे ते पाणी घालून थोडं थोडं डाळ आणि तांदूळ मिक्स करून बारीक वाटून घेणार आहोत। तर खूपही दरदरीत वाटायचं नाही आहे, हे आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचं आहे। तर आता हे मी मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये थोडी डाळ आणि थोडं तांदूळ असं करून छान असं वाटून घेते। तर वाटताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला खूपही मऊसूत अगदी मिळण्यासारखं पण करायचं नाही आणि अगदी दरदरीत खूपही रवाळ करायचं नाही आहे। तर थोडंफार जाडसर चालतं, पण अगदीही रवाळ करायचं नाही आहे आणि अगदीही मऊसूत करायचं नाही आहे। तर हे पहा, पीठ छान वाटून झालेलं आहे आणि कन्सिस्टन्सी अशी हवी आपल्याला। खूपही घट्ट करायचं नाही आहे, खूपही पातळ करायचं नाही आहे। तर दाखवलेलं आहे त्या पद्धतीने आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। पीठ तरी आपलं छान तयार झालेलं आहे आणि अशाच कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला बनवायचं आहे। तर नेहमी कोणताही पदार्थ करताना त्याचं प्रमाण आणि त्याची पद्धत ही खूप महत्त्वाची असते। तर यामधली कोणतीच प्रोसेस तुम्ही स्किप करू नका, अगदी व्हिडिओ व्यवस्थित बघा म्हणजे तुमच्या हे लक्षात येईल। तर पोहे, मेथ्या, सोडा काहीही न घालता पीठ कसं फर्मेंट करायचं याचा आता मी सिक्रेट सांगणार आहे तुम्हाला। तर जितकं पीठ आहे त्या चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे। तर मीठ घातल्यानंतर पीठ खराब होत नाही, तर ते फर्मेंट व्हायला मदत होते। आणि आता जी प्रक्रिया आहे ती सर्वात महत्त्वाची आहे। तर मीठ घातल्यानंतर आपल्याला हे पीठ 10 मिनिट सतत ढवळायचं आहे, तेही एका दिशेने। तर सतत एका दिशेने ढवळल्यामुळे त्यामध्ये हवेची पोकळी निर्माण होते आणि होणारा पदार्थ मस्त मऊसूत हलका जाळीदार होतो।
तर ज्यावेळेस तुम्ही करून बघाल तुमच्या लक्षात येईल, तर दाखवल्या पद्धतीने दिशा न बदलता एका दिशेने सतत आपल्याला हे ढवळायचं आहे. 10 मिनिट तुम्हाला शक्य नसेल तर कमीत कमी 5 मिनिटं तरी ढवळा, पण एकसारखं सतत ढवळायचं आहे, दिशा बदलायची नाहीये. तर हे पहा, सतत एकसारखं ढवळून झाल्यानंतर पीठ अगदी हलकं हलकं झालेलं आहे आणि तुम्हाला मध्ये मध्ये बुडबुडे दिसतात म्हणजे एअर बबल्स. तर हीच ती खास ट्रिक्स आहे किंवा टिप आहे की ज्यामुळे होणारा कोणताही पदार्थ इडली डोसा मस्त मऊसूत जाळीदार होतो. आणि नेहमी पिठासाठी घेताना भांडं मोठं घ्यायचं आहे, कारण पीठ ज्यावेळेस फर्मंट होतं म्हणजे फुगतं त्यावेळेस त्याला पुरेशी जागा हवी असते. तर हा डब्बा तर तुम्ही बघू शकताय, त्याचा तिसरा भाग असा रिकामी आहे. आणि आता आपण हे छान झाकून ठेवणार आहोत आणि पीठ कमीत कमी आपल्याला एक 7 तास भिजवत ठेवायचं आहे. तर 7 तास आधी डाळ तांदूळ भिजवली होती, आता पीठ आपल्याला हे 7 तास भिजवायचे आहे. 7 तासाच्या वर जरी भिजलं तरी पीठ छानच होतं. आता जवळपास 7 ते 8 तास झालेले आहेत आणि आता मी तुम्हाला पीठ उघडून दाखवते की ते किती छान असं मऊसूत आणि फुगलेलं आहे ते. तर मी हे तुमच्या समोरच दाखवते. यामध्ये मी मेथ्या पोहे काहीही घातलं नव्हतं. तर हे पहा, अर्ध्याला जरा कमी आपला डबा भरलेलं पीठ होतं, पण आता बघा अगदी डब्याच्या वरपर्यंत पीठ हे मस्त फुललेलं आहे, फुगलेलं आहे आणि अगदी हलकं फुलकं पीठ झालेलं आहे. आणि मीठ घातल्यामुळे आपल्याला यामध्ये एक्स्ट्राचं काहीच घालायची गरज नाही आहे. तुम्ही जो पदार्थ करण्यापूर्वी फक्त यामध्ये एक पाव चमचा किंवा अर्धा चमचा साखर घालायची, जेणेकरून होणाऱ्या पदार्थाला रंगही सुरेख येतो आणि चवही छान लागते. तर तुम्हाला प्रश्न पडेल की मीठ घातल्यानंतर पीठ हे खराब होतं का? तर मीठ घातल्यानंतर पीठ खराब होत नाही. तुम्ही जर फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवलं तर अगदी 3 ते 4 दिवस पीठ अगदी व्यवस्थित राहतं. ज्यावेळेस तुम्ही या पद्धतीने पीठ तयार करून बघाल तुमच्या लक्षात येईल आणि यापासून तुम्ही करणारा जो पदार्थ आहे तो खूप सुंदर होतो, अगदी हलका फुलका मऊसूत होतो आणि यामध्ये आपण कोणताही सोडा किंवा इनो वापरलेला नाही आहे. तर अगदी सोप्या पद्धतीने इडली डोशाचं बॅटर कसं करायचं मी दाखवलेलं आहे. एकदा दाखवलेले या पद्धतीने नक्की करून बघा. तर पीठ हे पहा अगदी वर फुललेलं आहे. फक्त ती भिजवण्याची पद्धत, पाण्याचं प्रमाण आणि सोबतच कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. पीठ खूप पातळ झालं तर व्यवस्थित फुगत नाही, खूप घट्ट झालं तरीही फुगत नाही. तर थंडीच्या दिवसामध्ये कधी-कधी पीठ येत नाही, तर ते येत नसेल तर त्यासाठी काय करायचं यासाठी देखील मी लवकरच व्हिडिओ बनवणार आहे. कारण कधी-कधी काहीही केलं तरी पीठ फुगत नाही. तर पीठ फुगत नसेल तर पीठ फुगण्यासाठी 4 पद्धतीच्या टिप्स आहेत माझ्याकडे. त्या मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी इन डिटेलमध्ये सांगेन. तर आपण डब्बा जवळपास अर्ध्यावर भरलेला, पण हे पहा अगदी झाकणापर्यंत देखील पीठ असं मस्त फुगलेलं आहे. तर 1.5 पट पीठ फुगलेलं आहे. तर यापासून तुम्हाला हवा तो पदार्थ करू शकता आणि करणारा पदार्थ देखील खूप छान होतो. तर मेथ्या, पोहे, सोडा, इनो काहीही न घालता फक्त डाळ तांदळापासून मस्त आपलं बॅटर तयार झालेलं आहे. मला आशा आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. तर हे पहा मी इकडे डोसा बनवलेला आहे. तर किती छान जाळी पडली आहे ती बघा. तर हलका फुलका मस्त अगदी रेस्टॉरंटसारखा डोसा तयार होतो. तर आपण पिठामध्ये थोडीशी साखर घातल्यामुळे हे पहा डोशाला किती छान सोनेरी रंग आलेला आहे आणि डोसा देखील मस्त जाळीदार छान झालेला आहे, अगदी क्रिस्पी. त्याचबरोबर इडली देखील याची खूप छान होते, मऊसूत. आणि इडली देखील किती छान मस्त फुगली ती बघा, अगदी हलकी फुलकी मऊसूत कापसासारखी छान जाळीदार होते. तर एक पीठ बनवायचं आणि त्यापासून तुम्हाला हवा तो तुम्ही ब्रेकफास्ट बनवू शकता. तर मला आशा आहे माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल, माझी पद्धत तुम्हाला आवडली असेल. तर एकदा या टिप्सचा वापर करून इडलीचं बॅटर किंवा डोशाचं बॅटर तयार करून बघा. तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे घंटी वाजवायला विसरू नका.